सीएजीचा जालन्यातील अनुदानित वसतिगृहांचा भांडाफोड. विद्यार्थी नसतानाही लाखोचे अनुदान, सरकारी निधीचा गैरवापरावर ताशेरे. बंद वसतिगृहे, बनावट उपस्थिती, निकृष्ट सुविधा आणि देखरेखीचा अभाव. सीएजीच्या अहवालामुळे सामाजिक कल्याण विभाग अडचणीत. भारतीय नियंत्रक व महालेखापरीक्षक सीएजी यांनी जालना जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या शासकीय अनुदानित विद्यार्थी वसतिगृहामधील गंभीर अनियमिततेचा धक्कादायक पर्दाफाश केला आहे. विद्यार्थी प्रत्यक्षात नसतानाही, इमारत राहण्यायोग्य नसतानाही आणि मूलभूत सुविधा उपलब्ध नसतानाही लाखो रुपयांचे सरकारी अनुदान वितरित करण्यात आल्याचे सीएजीच्या अनुपालन लेखापरीक्षण अहवाल 2024 मधून समोर आले आहे. या अहवालामुळे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 10 जुलै रोजी महाराष्ट्र विधानमंडळात सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार जालना जिल्ह्यातील 25 अनुदानित वसतिगृहांपैकी 4 वसतिगृहांमध्ये अत्यंत गंभीर अनियमितता आढळून आली आहे. बंद वसतिगृहांना अनुदान, बनावट उपस्थिती नोंदी, बायोमेट्रिक यंत्रणा बंद असतानाही वेतन वितरण, स्वच्छतेचा अभाव आणि विद्यार्थ्यांसाठी असुरक्षित वातावरण अशा धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. जालना शहरातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यार्थी वसतिगृह मोडीखाना हे प्रत्यक्ष पाहणीत बंद अवस्थेत आढळले. इमारत जीर्ण झाली असून परिसरात धूळ व कचऱ्याचे ढिगारे साचलेले होते. स्थानिक नागरिकांनी ही वसतिगृह दीर्घकाळापासून बंद असल्याची माहिती दिली. असे असतानाही 2019-20 ते 2023-24 या कालावधीत तब्बल 18.10 लाख रुपये मानधन या देखभालीसाठी खर्च करण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. जाफराबाद येथील राजश्री शाहू महाराज मुलींचे वसतिगृह येथे तपासणी दरम्यान एकही विद्यार्थिनी उपस्थित नव्हती. नोंदवहीत 24 विद्यार्थिनी उपस्थित दाखवण्यात आल्या होत्या, मात्र प्रत्यक्षात नंतर केवळ 2 विद्यार्थिनींना आणण्यात आल्या. वसतिगृहात धूळ, रिकामे पलंग आणि विद्यार्थिनीचे कोणतेही साहित्य नसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. या वसतिगृहाला 42.74 लाख रुपयाचे सरकारी अनुदान मिळाल्याचे सीएजीने स्पष्ट केले आहे. गोलापांगरी तालुका जालना जिल्हा येथील नेहरू बीसी मुलांचे वसतिगृह देखील बंद अवस्थेत आढळले. विद्यार्थी व कर्मचारी अनुपस्थित होते. उपस्थित नोंदी नव्हत्या. शौचालयांना पाणी पुरवठा नव्हता आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर भंगार पडलेले होते. तरीही या वसतिगृहाला 31.20 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. मंठा तालुक्यातील बेलोरो येथील ज्ञानदीप बीसी मुलांचे वसतिगृह येथे 2020 ते 21 पासून उपस्थिती नोंदीच ठेवण्यात आल्या नव्हत्या. नोंदीनुसार 33 विद्यार्थी वास्तव्यात असल्याचे दाखवले असताना प्रत्यक्षात केवळ 6 विद्यार्थी आढळले. बायोमेट्रिक यंत्रणा अनेक वर्षापासून बंद असताना कर्मचाऱ्याच्या वेतनासाठी बायोमेट्रिक उपस्थिती पत्रके सादर करण्यात आल्याने बनावट नोंदीची संशय सीएजीने व्यक्त केला आहे. या वसतिगृहाला 16.69 लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. सीएजीने सामाजिक कल्याण विभागाच्या देखरेखीवरही कठोर शब्दात ताशेरे ओढले आहेत. जिल्हा व तालुका स्तरावरील निरीक्षण समितीच्या अनियमित बैठका झाल्या नसल्याने या अनियमितता अनेक वर्ष सुरू राहिल्याने अहवालात नमूद आहे. अनेक वसतिगृहांमध्ये स्वच्छतेचा अभाव, CCTV यंत्रणा नसणे, बायोमेट्रिक मशीन बंद असणे, अन्नधान्याचा राखीव साठा नसणे आणि विद्यार्थ्यांसाठी निकृष्ट दर्जाच्या सुविधा उपलब्ध असल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. राज्यातील 443 शासकीय व 2388 शासकीय अनुदानित वसतिगृहांमध्ये 1.62 लाखाहून अधिक विद्यार्थी वास्तव्यास असून लेखापरीक्षण कालावधीत राज्य सरकारने 2,321 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. मात्र प्रभावी देखरेखीच्या अभावामुळे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांना सुरक्षित, सन्मानजनक आणि गुणवत्तापूर्ण निवास सुविधा देण्याचा मूळ उद्देशच धोक्यात आल्याचे सीएजीने स्पष्ट केले आहे. सीएजीच्या या धक्कादायक अहवालानंतर जालना जिल्ह्यातील संबंधित वसतिगृहाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई होणार का, असा आता प्रश्न सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.